ये 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 रसिका, आता आपण हे नाटक पाहिलंय की नाही? इतकं छान संवेदनशील वैचारिक नाटक पाहिल्यानंतर त्याबद्दल अभिप्राय कळवायला हवा की नको? अहो बरोबर आहे, पण असं डायरेक्ट कसं बोलायचं? त्यात ते चेहऱ्यावरून किती रागीट दिसतात, पटकन आपल्यावर चिडले म्हणजे नको ना. त्यात आपली काही ओळख ना पाळख. मुळात ते रागेट नाही आहेत, तशी त्यांची भूमिका होती. प्रत्यक्षात ते फार वेगळे आहेत रसिका. हे बघ, लक्षात घे, नट आणि माणूस यांच्यामध्ये दोन ध्रुवांचं अंतर असतं. हे ज्याला उमगलं तो उत्तम नट होतो, आणि ज्याला नाही उमगलं तो हळूहळू स्वतःचीच ॲक्टिंग करत संपून जातो. पण हे जे मुख्य पात्रात होते, उदयभान देशिंगकरजी, उत्तम नट, बुद्धिमान माणूस, चाणाक्ष अभिनेता, ते अजिबात तसे नाहीत. आपण त्यांना अभिप्राय कळवू आणि त्यासाठी आपल्याला ओळखीचीही गरज नाही आहे. मुळात अभिनेता आणि प्रेक्षक यांच्यामध्ये आधीच एक नातं असतं, ते म्हणजे आपुलकीचं. कळलं? ते आले की अभिप्राय आले आले तेच आले. या, नमस्कार 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 उदयभान सरजी, नमस्कार. मी जरा मेकअप काढून येऊ का? तुम्ही थांबता का 2 मिनिटं? 2 मिनिटं घेईन तुमची जास्तीत जास्त. नाही, पटकन येतो मी, जास्त वेळ नाही घेणार. जस्ट मी आलोय स्टेज. प्लीज, आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं. छान झाला प्रयोग, छान, उत्तम उत्तम झाला प्रयोग. थँक्यू, तुमचे खूप खूप आभार. माझ्या पत्नीला सुद्धा आवडला ना. अरे वा, नमस्कार बहिणी. नमस्कार. बापरे, वहिनी वगैरे म्हणाले. मी म्हंटलो की नाही, ओळखीची काहीही गरज नसते. छान झालं. थँक्यू. म्हणजे अशी प्रत्यक्षात एखाद्या अभिनेत्याला भेटायची वेळ पहिलीच ना, त्यामुळे सेल्फी काढला तर चालेल? हो या, शुअर शुअर, काढा काढा. ये ये ये, बापरे, एकच मिनिट, सॉरी. म्हणजे काढ काढ. सॉरी, जरा गोंधळ. मी काढतो ना. बापरे, या इकडे या. काढा काढा. तुम्ही येत आहे? नाही नाही, असं बर बर बर. या या. या. थँक्यू. थँक्यू. म्हणजे मला असं वाटलंच नव्हतं प्रत्यक्षात की मी असं आपल्याला भेटेन आणि असं कधीतरी बोलणं वगैरे होईल. जरा भीतीच वाटली. डिलीट केलं तुम्ही आता? जस्ट डिलीट केलं? अरे वा, सॉरी, मुद्दाम नाही केलं होते, पटकन असं गोंधळ. या साईडला. नाही नाही नाही, बंबेरी बंबेरी. अच्छा, नाव आहे का? नमस्कार. नाही नाही नाही, बंबेरी उडाली तिची. अच्छा, सॉरी. या. येस, आता डिलीट करू नका. नाही नाही, ऐक, छान आलंय, छान. थँक्यू थँक्यू. म्हणजे नाटक पाहताना खरं तर इतके रागीट होतात असं वाटलं की कसं बोलणार, पण प्रत्यक्षात खूप साधे आणि प्रेमळ आहात, नाही का? थँक्यू सो मच. तुमच्या लक्षात येतं का उदयभानजी, ही तुमची पोच पावती आहे बरं. ही खऱ्या नटाची खासियत आहे. तुम्हाला सांगू का उदयभानजी, मला असं वाटतं की वास्तवाच्या मिती पार करून ज्या नटाला क्षितिजा पल्ल्याआड प्रवास करता येतो की नाही, तो खरा तपस्वी अभिनेता. आणि माझ्यासाठी तपस्वी अभिनेता म्हणजे तुम्ही. अहो नाही हो, तुम्ही खूपच मोठी उपमा दिली आहे. तपस्वी वगैरे नाही, खरंच खरंच आहात तुम्ही. कारण मी 3ऱ्यांदा आलोय तुमच्या प्रयोगाला. खरं तर आज आवर्जून मी माझ्या पत्नीला घेऊन आलो. ही नियमित प्रेक्षक नव्हे, हो, पण तरी तिला नाटक आवडलं, कळलं. तुमच्या पात्राचं फार कौतुक करत होती. आता सांग पटापटा, काय वाटलं ते? थँक्यू. छान होतं. तुम्ही तो हिरव्या रंगाचा शर्ट घातला होता बघा, कोट नव्हता घातला तेव्हा, तो घातला होता, तो फारच आवडला. त्याच्यावर सुंदर नक्षीकाम केलं होतं. म्हणजे अशा पद्धतीचं शर्ट आता नसतातच ना, म्हणजे हा पॅटर्नच गेला. म्हणजे नाटक बघताना ना सारखं मनात येत होतं की अशा पद्धतीचे 2 शर्ट तरी यांच्यासाठी घ्यायचे. अगं बाई, ते राहिलंच. तो सोफा सेट होता, त्याच्या शेजारी एक छोटं टेबल होतं, त्यावर फ्लॉवर पॉट होता, नाही का? अहो उदयभानची, तो कुठून आणि कितीला घेतला तुम्ही? ही त्यांची पर्सनल प्रॉपर्टी नव्हे, का? नेपथ्यकार रचत असतो रसिका. अगं बाई, सॉरी, मला माहीतच नव्हतं. छान होता पण तो टेबल. थँक्यू व्हेरी मच. आता तू त्यांना असे प्रश्न विचारू नकोस रसिका, कळलं? रसिका नाव आहे का यांचं? हो. अरे वा वा, रसिका छान नाव आहे. म्हणजे आम्ही जे म्हणतो रसिकांसाठी नाटक करतो, ते अशा रसिकांसाठी आम्ही करतो. चांगलं. वा वा वा, व्हेरी गुड. पण उदयभानजी, एक गोष्ट आज मी तुम्हाला आवर्जून सांगणार. आज जेव्हा तुम्ही रंगमंचावर आलात की नाही, तेव्हा जवळजवळ धगधगत्या ज्वाळांनी आगडोंब ओकणारा महासूर्य पाहिल्याचा साक्षात्कार झाला मला. हो उदयभानजी, आजच्या प्रयोगानंतर मी तुमची तुलना फक्त एका गोष्टीशी करू शकतो, आणि ती गोष्ट म्हणजे गौरव मोरे. हास्य चित्रवाले गौरव मोरे. सर नमस्कार. सर नमस्कार. अरे हो, ते नमस्कार सर.
गौरव मोरे. येस येस वा 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 वा. अहो तुम्ही इथे कसे काय मी ॲक्च्युली सरांच्या नाटकाला आलेलो. आज बरेच दिवस झाले मी चाललो होतो नाटकाला यायचं म्हणून, पण शूटिंग आहे ऑल, त्यामुळे मला वेळच नव्हता मिळाला. वा 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 वा. म्हणजे तुमची आणि आमची भेट होणं हा निव्वळ योगायोग आहे. हो ना. तुम्हाला सांगतो गौरवजी, ही माझी पत्नी रसिका. नमस्कार. आणि ही तुमची फार मोठी चाहती आहे. त्यांना कर. नमस्कार नमस्कार. आणि मी सुद्धा तुमचा फार मोठा चाहता आहे गौरवजी. थँक्यू. उदय भानजी, तुम्हाला सांगतो, मी घरी असलो की नाही की तोडका वेडगळ का होईना पण प्रयत्न करतो यांची नक्कल करण्याचा. अहो, सांगताय की करून दाखवा ना. नाही, नाही, नाही. करून दाखव. नको, छान नको. करतात सर हे. करून दाखवा ना सर. नाही नको नको. अहो उदय भांजी सांगा ना यांना नक्कल करायला यांची सांगा. नाही त्यांची इच्छा नसेल तर उगाच अहो नाही तुम्ही सांगा ऐकतील ते करा हो. करा. गौरव मोरेची नक्कल करा. आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. टाना टाना. नाही, नाही. मला तुमच्या इतकं उत्कृष्ट नाही जमलेलं आहे मला, पण तुम्ही मला एकदा ते करून दाखवा. मी अर्जव करतो. हो सर, आधीच लॉकडाऊन आहे, तुम्ही कुठे नोकरीसाठी अर्ज करताय? अगं बाई, काय करायचं यांचं? हा हजर जबाबीपणा आणि विनोद बुद्धी मला प्रचंड आवडते. ही ऐका ही विनोद बुद्धी नसावी, आकलनाची वानवा असावी. नाही गौरवजी, मी खरंच अर्जव म्हणजे विनंती करतो, तुम्ही मला स्वतः ते करून दाखवा. अरे अहो, दाखवा ना, please. नक्की नक्की एकदा- नक्की करा. ठीक आहे मग तुम्ही कॅरी करा, मी येतोच. नाही अहो नाही. थांबा उदय भांजी, अहो, कुठे निघालात? हे बघा ना, गौरव मोरे, साक्षात गौरव मोरे, आणि तुम्ही कुठे झालात? थांब. नाही माझ्यामुळे चालाय तो, त्याला मीच पास दिलाय. हा मीच पास दिलाय. बरं केलं. पण तो अंधारात 3-4 वेळा डुलक्या घेतानाही दिसला मला गौरव. एनिवे मला जरा मेकअप काढायचा आहे. मी जरा नाही. मला खरंच मेकअप काढायचा आहे. अजून जस्ट उदय भानजी, आपण अजून नाटकाबद्दल बोललो नाहीये. नाही बोलू आपण. मला सविस्तर चर्चा करायची आहे त्याबाबत, पण त्याआधी मी थोडं यांच्याशी बोलू का? कारण साक्षात अभिनय तपस्वी गौरव मोरे माझ्या समोर आहेत. एक मिनिट. मगाशी अभिनय तपस्वी ही उपमा तुम्ही माझ्यासाठी वापरली होती, आता तुम्ही ती त्याच्यासाठी वापरलीत. आता मी काय करायचं? हे असं करू नका. अभिनय तपस्वी वगैरे म्हणू नका, किंवा अभिनय पंटर म्हणा, ते एक वेळ चालेल, किंवा अभिनय धडपड्या म्हणा, किंवा असंच पाहिजे रंगभूमीला असं म्हणा, नाही काही किंवा रंगभूमीचा नाईलाज असंही म्हणा. अशा अनेक उपमा आहेत, त्यातली एखादी. विनोदीच येत आहे. नाही. हा झाला तुम्ही केलेल्या गमतीचा भाग. अहो नाही गम. नाही, पण मी छाती ठोकपणे सांगतो उदय भानजी, हो बरोबर. मराठीच्या इतिहासात अद्वितीय प्रतिभेचं तेजोवलय घेऊन जन्माला आलेला एकमेव बुद्धिमान अभिनेता म्हणजे गौरव मोरे. थँक्यू. बरोबर. अगदीच बरोबर आहे. खरंच म्हणजे काय आहेच यांची प्रतिभा. वा. तो तुमचा पच्ची डान्स. अरे हा, पच्ची हे बघा डान्स. नाव काढलं आणि अंगावर काटा आला. अरे. एकदा करून दाखव. नाही मग? करू नका दाखवू, आपण सगळे मिळूनच करूयात. हो. करूयात. अहो देवांजी, तुम्ही पण या, आपण पच्ची डान्स नाचूया. नाही मला ना माकड चाळी करण्यात इंटरेस्ट नाही. खरंच सांगतो. नाही उदय भानजी, नाही माकड चाळे नका म्हणा. खरं सांगू का, हे चुकीचं वक्तव्य आहे. नाही, बच्ची डान्स खरं तर मला समाजाने अनेक वर्ष दडपून टाकलेल्या बुभुक्षित गटाचा आक्रोश वाटतो. गौरव, बुभुक्षित गट म्हणजे काय रे? सोपं आहे सर. मोठा गट, छोटा गट, महिला बचत गट, बुभुक्षित गट. अरे हसू नका तो. कशाला? हो ऐका. हो कशाला काहीही जुळवतोय. स्पॉन्टेनिटी नाहीये ती, काहीही जुळवतोय तो. ऐका, मुळात बच्ची डान्स त्याला काही अर्थ नाहीये, कळलं का तुम्हाला? अंमली पदार्थाच्या नशेखाली असताना अचानक पोलीस आल्यावर जी आपली दैहिक भंबेरी उडते, तारांबळ उडते, तो म्हणजे बच्ची डान्स आहे. नाही ऐका, बच्ची डान्स कोणीही करू शकतो, कळलं का? कोणीही करू शकतो, पण आजपर्यंत कोणी केलाय? कोणी केलाय का? मी केलाय. स्पॉन्टिनिटी बघा. वा. चांगली आहे, स्पॉन्टेनिटी चांगली आहे ती, मला मान्य आहे. पण हे गरजेचं आहे उदय भानजी, लक्षात घ्या. हा बच्ची डान्स जो आहे त्याच्यामध्ये जेव्हा ते म्हणतात ए पोलीस, ते ए पोलीस फक्त ए पोलीस नाहीये. अरे बापरे, मग पोलीस म्हणजे काय? काय? पोलीस म्हणजे व्यवस्था. आणि व्यवस्था कशासाठी असते? समाजाचा गाडा सुरळीत चालू राहावा यासाठी असते ती व्यवस्था, बरोबर की नाही? आणि खरं सांगू का उदय भानजी, जेव्हा मी ए पोलीस किंवा अरे बापरे मरतो की काय मी हे ऐकतो, तेव्हा
तेव्हा तेव्हा मला सतत असं वाटतं की युगानयुगे दलदलीत पिचलेल्या नकारल्या गेलेल्या समाज स्तराचा हा प्रतिकात्मक टाहो तर नाही ना. अरे बापरे, ए प्लीज, हे एवढं सगळं आहे? अगदी आहे. मला आता तुमचीच शंका यायला लागली जरा. नाही नाही नाही, खरं सांगू का उदय भानजी, मी हास्य जत्रेचा दररोज अभ्यास करतो. मुळात हास्यजत्रा हा अभ्यासाचा विषयच नाहीये. हा फक्त टाइमपास आणि फावल्या वेळात बघण्याचा विषय आहे, हे समजा आधी तुम्ही. हो ना, मस्त टाइमपास होतो, मस्त. मी तर ना तुमचे सगळे एपिसोड बघते, रिपीट टेलिकास्ट पण बघते, मला इतकी मजा येते. बरं, मी काही विचारलं तर चालेल का? हो विचारा ना, विचारा. तुम्ही इतके विनोद करता, रोज विनोद करता, कसं सुचतो हो तुम्हाला रोज? गॉड गिफ्ट. कसला गॉड गिफ्ट? कसला गॉड गिफ्ट? गॉड गिफ्ट कसला रे? गॉड गिफ्ट कसला? 3-3 दिवस बसलेले असतात लेखक तिकडे विषय काढत. गॉड गिफ्ट म्हणतो, गॉड गिफ्ट वाटत. अरे सिस्टीम आहे ती. सगळे क्रिएटिव्ह टीम तिकडे बसलेली असते, विषय काढतात आणि मग लेखन केलं जातं त्याचं. कळलं का? हे सगळे दिसत आहेत ना, ते ह्याच्यापेक्षा 10 पट झाकलेले असतात. कळलं का? गंजलेला टिपॉय कसा असतो, त्यावर रेशमी रुमाल टाकतो आणि असा त्याच्यावर पांघरून घालतो, तसा आहे ते. जरा रेशमी रुमाला बाजूला करा, गंजलेला टिपॉय असं बाहेर येईल की नाही बघा, असं आहे ते त्यांचं. काय समजू नका, हे काही अर्थ नाही आहे त्याला. काय हा करतो, स्वतःचे फक्त अपमान करून घेतो, त्याच्यात काय त्याचा एवढा? पण यातच सगळ्यात मोठं सुवर्ण संचित आहे उदयभानजी, लक्षात घ्या. म्हणजे सतत होणारा अपमान सहन करत आपलं दुःख विसरून समोरच्याला हसवणं, हे पाहिलं ना की मला त्यातला पॅथॉस कळतो आणि चार्ली आठवतो. अरे रे! चार्ली, काय रे? चार्ली चॅप्लिन. चार्ली चॅप्लिन आठवतो त्याच्याकडे बघून. अगदी अगदी. अरे हास्य जत्रा बघा तुम्ही, हास्य जत्रा. त्यात समीर चौगले नावाचा नट आहे. अभिनयाच्या छटा बघा, त्यांनी उभा केलेला चार्ली बघा, असं वाटतं चार्ली स्वतः दमणला आलेला आहे आणि त्यांनी परफॉर्म केलेला आहे. बघा त्याचा अभिनय. मुळात छोटी मिशी लावली आणि चार्ली सारखे कपडे घातले की कोणालाही चार्ली होता येत नाही. चार्ली हा सोल आहे, तो कमावता येत नाही, तो असायला लागतो. तो सोल ज्या चपलेचा आहे ना, त्या चपलेने मारला पाहिजे ह्याला सांगतो ना. हे बघा, तुम्ही पुन्हा विनोदावर नेताय हे, पण मी ठामपणे सांगतो, हास्य जत्रेचा चार्ली फक्त आणि फक्त गौरव मोरे आहे. गप्पा बसा हो, गप्पा बसा. एकदा येऊन बघा त्याचा परफॉर्मन्स. परफॉर्मन्स सुरू झाल्यावर काहीतरी माकड चाळे करतो, मग तिथून होल्ड होल्ड ए नीट कर असं सांगतात. मग पुन्हा तेच किट रिशूट केलं जातं. मला विचारा, माझ्या आहे इन्फॉर्मर तिकडे, तुम्ही मला काय सांगताय? सर, मी काय बोलणार, हे माझं हसरे दुःख आहे हो सर. ते काहीतरी कधीतरी वाचले आणि हसरे दुःख मला तुझे काय वाचणार? वाचन आणि बस करा तुमचं, खूप झालं तुमचं. मगातपासून ऐकतोय तुमचं. का आलात तुम्ही इकडे? माझं नाटक बघायला आलात ना, मग त्याचं कौतुक काय करताय तुम्ही? हा, नाही. माझ्या नाटकाचा काय दर्जा आहे आणि तद्दन व्यावसायिक त्याचा तो कार्यक्रम, त्याचा काय दर्जा आहे सांगा ना. व्यावसायिक भंपकपणा आहे तो, दर्जा आणि भंपकपणा ह्यात गल्लत करताय तुम्ही, सांगून ठेवतोय. चोखंदळ प्रेक्षक आहात ना, मग दर्जा ओळखा. लक्षात आलं? कळलं? नाही. कुणाचीही तुलना कुणाशीही करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला सांगा ना. उदयभानजी फार चुकीचं वक्तव्य केलं आत्ता, फार चुकीचं. तुम्ही काय म्हणालात? आम्ही कोण आहोत? प्रेक्षक. काय म्हणता तुम्ही आम्हाला? रसिक मायबाप का म्हणता? कारण आम्ही प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कलाकृती तितकाच रस घेऊन मायबापाच्या प्रेमाने बघतो म्हणून. वा वा. आणि आता तुम्ही म्हणालात ना की दर्जा दर्जा, काय काय असतो हा दर्जा? काय असतो हा दर्जा? बऱ्याच ठिकाणी कोणीतरी लिहून ठेवतं दर्जा घसरत चाललाय, दर्जा उंचावा आणि वगैरे वगैरे. काय असतो हा दर्जा? दर्जा म्हणजे प्रस्थापितांच्या जगातला गणवेश असतो उदयभानजी. आणि तो गणवेश कोणी चढवायचा हे सुद्धा प्रस्थापितच ठरवतात. हे वैचारिक नाटक, व्यावसायिक नाटक, उत्कृष्ट, निकृष्ट या ज्या वर्गवारी आहेत ह्या तुम्ही कलाकारांनी आणि समीक्षकांनी केल्यात. आम्ही साधारण प्रेक्षक आहोत, साधारण प्रेक्षक. आम्हाला 2 गोष्टी कळतात, एक आवडणारी आणि दुसरी न आवडणारी. एखादी गोष्ट नाही आवडली ना आम्हाला तर आम्ही पाठ फिरवतो, पण एखादी गोष्ट जर आवडली
तर डोक्यावर बसवतो, मग मान मोडली तरी चालेल. आम्हाला तुम्हीही तितकेच आवडता आणि गौरवजी तुम्हीही तितकेच आवडता. आम्ही नाही करत वर्गवारी किंवा अरे बापरे 9 वाजले. हास्यसत्र व्हायची वेळ झाली. चला लवकर. माफ करा उदय भानजी, मी जर काही बोललो असेल चुकून माकून तर मला माफ करा, पण 9 वाजत आले. हास्य जत्रा जर नाही पाहिलं तर ही घर डोक्यावर घेईल, त्यामुळे मी निघतो. आणि चला. मला तुमचं नाटक फार आवडलंय, हिला सुद्धा आवडलंय. आवडलंय. माझ्या सगळ्या मित्रांना सांगणार आहे मी, हे असं वैचारिक संवेदनशील नाटक आपण पाहायलाच हवं, लोकांपर्यंत पोचायला हवं ते. बरं, धन्यवाद. आणि निघतो. हास्य जत्रा पाहायचा आहे गौरवजी. Yes, yes. छान वाटलं भेटून. चाहते आहोत. हा येतो. छान. थँक्यू सो मच. चला थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. फोटो काढलायस तू. फोटो काढलायस तू. काढलाय. चल, चल. गोस्वामी सरांना फोन करून सांगतो काय पुढच्या वेळी चार्ली गौरव मोरे करेन म्हणून.